दिवशी जाणार आहे, कितीही लावा लक्ष आणि हे मातीत जाणार फिक्स, हे लिहून ठेवलेलं आहे. म्हणून मरणाचा विचार करू नका, मरण हे सहज येणार आहे. मरणाच्या बाबतीत आमच्या संत वाङ्मयाने असं सांगितलं, मरणाचा काळ ठरलेला आहे, मरणाची वेळ ठरलेली आहे, मरणाचा अधिकारी ठरलेला आहे, मरणाची जागा ठरलेली आहे. मरण असं कोणालाही येत नसतं, येत नाही महाराज. त्याचा अधिकार, त्याची वेळ, काळ, सगळ्या गोष्टी याव्या लागतात. एक माझ्या परिचयाचा मनुष्य होता. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विसापूर नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये दोन गोष्टी प्रसिद्ध आहेत. एक, तिथं चिंचेचा सौदा होतो बघा, खूप मोठा. कोणी जर चिंचेचा सौदागर असेल तर विसापूरला जा. आणि दुसरी गोष्ट, तिथलं प्रसिद्ध आणखीन एक ठिकाण आहे, ते म्हणजे तिथलं जेल. जेल कळते ना, तुरुंग. कोणाला जायचं असेल तर सांगा, माझ्या ओळखीचा जेलर आहे बघा तिथे. दोन गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्या विसापूरचा एक मनुष्य 60 वर्षाचा झाला आणि त्याने कथा कीर्तनामध्ये ऐकलं की या नरदेहाचं सार्थकता दान पुण्य केल्याने आहे, परमार्थ केल्याने आहे, पण आपण आयुष्यभर तर ते केलं नाही, आपल्याला मरण चांगलं येणार नाही. मग आपण अशा ठिकाणी जायचं की आपलं मरण गोड झालं पाहिजे. मग कुठं जावं तर त्याने कथेमध्ये ऐकलं होतं, कीर्तनात ऐकलं होतं, काशीला जाऊन जर आपण मेलो तर आपल्याला सहज मुक्ती मिळते. मरण मुक्ती वाराणसे किंवा वाराणस्याम मरणान मुक्ती. राम राम दोन्ही अक्षरे पवित्र आणि सोपारे, ते राम नाम भवानी शंकरे उपदेशिले. भवानी शंकर कानामध्ये तिथं राम नामाचा उपदेश करतात मरायच्या वेळेला आणि त्याचा आपोआप उद्धार होतो. म्हणून तो 60 वर्षाचा असताना काशीत गेला बघा. काशीला गेला, तिथं खोली केली, पैसा होता, दररोज साधना करायचा, दररोज विश्वनाथाचं दर्शन करायचा. आणि असं करता करता मरणाची वाट बघता बघता 20 वर्ष झाली. आता किती वर्षाचा झाला तो? 80चा झाला. आणि त्याने विचार केला, गावाकडून फोन आला, नातीचं लग्न ठरलंय. आणि त्याने विचार केला, 20 वर्ष झालं काही झालं नाही, मग आता 2-4 दिवसानं काय होणार आहे, चला नातीचं लग्न करून येऊ. म्हणून नातीचं लग्न करण्याकरता निघाला बघा. काशीतून गाडीमध्ये बसला, रेल्वेमध्ये पुणे स्टेशनला उतरला आणि पुणे स्टेशनला उतरल्याबरोबर सहजच ठेस लागली आणि धाडकन पडला. गेला ना, माझ्याकडे काय पाहता. त्याचं मरण काशीमध्ये नव्हतं, त्याचं मरण पुणे स्टेशनला होतं. म्हणून तुम्ही कितीही मरणाकरिता प्रयत्न करा, तुम्ही कितीही म्हणा आता माझं काय राहिलंय, माझं काय राहिलंय, पण किती राहिलंय आणि काय राहिलंय हे तुला माहित नाही बाई, हे तर त्यालाच माहिती आहे. विठाला विठा. प्रयत्न करायचं नाही. दुसरी गोष्ट, मृत्यू मूर्खम. मूर्खाची भेट घेण्याकरता प्रयत्न करायची गरज नाही, साधूची भेट घेण्याकरता प्रयत्न करावे लागतात. बहुअवघड संत भेटी, पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान. सगळ्या गोष्टी घडतील पण साधूची भेट होणं अशक्य आहे. चांगल्या माणसाच्या भेटी करता पावलं झिजवावी लागतात, पण मूर्खाच्या भेटी करता पावलं झिजवायची गरज नाही. गावागावात मूर्ख आहे, गावागावात नाही, गल्ली गल्लीत मूर्ख आहेत बघा. गल्लीतलं तर सोडून द्या, घराघरामध्ये मूर्ख आहेत. विठाला मूर्ख म्हणजे कशाला म्हणायचं? व्यवहाराच्या दृष्टीने त्याला बोलायची अक्कल नाही, त्याला खायची अक्कल नाही, त्याला बसायची अक्कल नाही, त्याला झोपायची अक्कल नाही. या गोष्टी त्याला शास्त्राप्रमाणे थोडंही वागता येत नाही, मोठ्या माणसाप्रमाणे थोडंही वागता येत नाही, त्याला शास्त्राने मूर्ख म्हटलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय मूर्खाचं लक्षण सांगतात. महाराज म्हणतात, मूर्ख कुणाला म्हणावं? मोठ्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी येत नाही त्या गोष्टी करतो त्याला मूर्ख म्हणावं. बाबा, तुमच्या मनात कधी येते का दारू प्यायचं? येते का? तुमच्या मनामध्ये येत नाही,
मग एखादा जर दारू पित असेल ना तर तुकोबाराय त्याला मूर्ख म्हणतात. तुमच्या मनात येते का तंबाखू खायचं? येत नाही. मग यांच्या मनामध्ये तंबाखू खायचं येत नाही आणि एखाद्याला जर तुकोबाराय त्याला मूर्ख म्हणतात. मी सांगत नाही, महाराज म्हणतात, नये तेची करी श्रेष्ठाची मना, नये तेची करी श्रेष्ठाची मना, नये तेची करी श्रेष्ठ मोठ्या माणसाच्या मनामध्ये ज्या गोष्टी येत नाहीत त्या करतो, त्याच्या मनात येतात, समजायचं तो मूर्ख आहे. माझे जगद्गुरु तुकोबाराय शहाणे आहे, मोठे आहेत. त्यांच्या मनामध्ये कधीतरी परस्त्रीकडे वाईट नजरेनं पाहावं असं आलं का? नाही. मग जे जे कोणी परस्त्रीकडे वाईट नजरेनं पाहत असतील तुकोबारायच्या दृष्टीने ते मूर्ख आहे. नुसते मूर्ख नाही, मूर्खात ते मूर्ख आहे. मोठ्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी येत नाहीत त्या करतो त्याला मूर्ख म्हणतात. आणि घराघरामध्ये असे मूर्ख आहेत बघा. एका घरामध्ये असाच मूर्ख होता. त्याला एक बहीण होती आणि त्याच्या बोलण्यामुळे बहिणीचं लग्न 21 वेळा मोडलं होतं बघा. किती वेळा? 21 वेळा मोडलं होतं. बापाने, चुलत्याने, भावाने एकदा खोलीत घेतलं आणि त्याला असा हाणला आणि सांगितलं आता बहिणीचं लग्न जुळतंय, काही सुद्धा बोलायचं नाही, काही सुद्धा बोलायचं नाही. ते म्हणला मी काहीच बोलणार नाही. हळदी दिवशी नवरदेव आला. मग तो असं बोलायला लागला, बडबड करायला लागला. काहींची सवय मेल्याशिवाय जातच नाही बघा. जित्याची गोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना, तसंच आहे. मग तो बडबड करायला लागला. त्याला सांगितलं अरे तुला बोलू नको सांगितलं ना. ते वैतागला आणि ते म्हटला तुम्ही मला बोलू नको बोलू नको बोलू नको म्हणता, मांडव पेटला तरी बोलायचं नाही का म्हटला. आता लग्नामध्ये मांडव पेटल असं मनात तरी येते का? होय. अरे तुला बोलू नको म्हटलं ना. तो म्हटला नवरा मेला तरी बोलायचं नाही का? असा हाणला, असा हाणला, असा हाणला, परत आडवा तिडवा करून हाणला बघा. मग तो रडत रडत त्याचं अंग सुजलं, रक्तबंबाळ अंग झालं. तो म्हणला हे बघा तुम्ही मला लय मारले, माझ्या बोलण्यामुळे मार खावा लागला, आता मी काहीच बोलणार नाही, आता मी लग्नाला सुद्धा येणार नाही. मग तुम्ही काय करा, लग्न लावा पण माझ्या जेवणाची व्यवस्था करा. एवढा एवढा पिंडा एवढा भात द्या आणि एवढं एवढं वरण आणून द्या, तेवढंच खातो मड्यासारखा पडून राहतो म्हणून. आता लग्नामध्ये प्रेतन मडण हे बोलायचं राहते का? नाही. याला तुकोबाराय मूर्ख म्हणतात. विठाला विठाला तुकोबारायच्या याच्याकरता अभंग आहे. महाराज म्हणतात मांडवाच्या दारा पुढे आणिला म्हातारा, मने नवऱ्याना रांड जाळा नवऱ्याचे तोंड. आता असे लग्नामध्ये सगळे जण जमलेले आहेत आणि ब्राह्मण म्हणायला लागला नवरीला ना, नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा, पण नवरी नवरदेव काही ना. मग ब्राह्मण असा वैतागला आणि म्हणला ती रांड कुठं गेली? त्याला लई दक्षिणा दिली असेल का लोकांनी? ते नवरदेव कुठं गेला, त्याचं तोंड जाळा म्हटला. हे बोलणं म्हणजे मूर्खाचं लक्षण आहे. त्याला मूर्ख म्हणा.
आणि तुकोबाराय म्हणतात अशा मूर्ख तुम्हाला घराघरामध्ये गल्ली गल्लीमध्ये भेटतात. त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही. मरण सहज भेटतं, मूर्ख सहज भेटतात आणि माणसं आळस सुद्धा सहज देतात. बघ बसल्या बसल्या माणसं, दुसरं काहीच नाही. आणखी 11 सुद्धा वाजले नाहीत पण तिकडूनच म्हणाले आ सहज आळस देतात. एक जण पहिल्याच बेंचवर बसलेला मुलगा गुरुजी इकडे शिकवायला येतो, तो मोठमोठ्याने आरोळ्या ठोकून आळस द्यायला लागला. तेवढ्यात गुरुजी म्हणले, मूर्खा तुला काय अक्कल आहे की नाही? बसलास ते बसलास पुढल्या बेंचवर आणि आळस द्यायला लागलास. बघ पाठीमागचे कसे बसलेत, अंधारात बसलेत पण झोपलेत का काय? कसे बसलेत, आळस नाही काही नाही. ते मला गुरुजी शांत बसा तुम्ही. काय झालं? अहो तुम्ही मलाच नाव ठेवता आळस देतो आळस देतो. ते सुद्धा आळस देतात. नवे नवे त्यांना आळस द्यायचा सुद्धा आळस आहे म्हटलं. म्हणजे एवढे आहे. एक तटस्थ मानसे एक सहजची आळसे. सहज आळस देतात आणि माणसं व्यसन सुद्धा सहजच करतात. विठाला विठाला व्यसनाकरिता काही प्रयत्न करायची गरज नाही. माणसं बसल्या बसल्या तंबाखू चोळतात. लांब लांब जे माणसं बसतात ना याच्याकरताच बसतात. एका कीर्तनासाठी गेलो मी, मग रुपावळी चालू झाली. दर्शन करण्याकरता मंदिरात गेलो तर मंदिरातला बामण त्या समईवरच बिडी पेटवीत होता. बघ आता समईवर बिडी पेटवायची राहते का? पण त्याला काही नाही, समई आहे का काय नाही. झाली तलब, तलब झाली का झाली. या गोष्टी माणसाला सहज मिळतात, परंतु काही गोष्टी माणसाला प्रयत्नपूर्वक मिळवाव्या लागतात. कोणती गोष्ट आहे? भगवंताचं नामचिंतन करून पुण्य संपादन करणं हे मात्र प्रयत्नपूर्वक मिळवावं लागतं. ऐसे जोडे करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. ज्याच्या योगाने तुमचा गर्भवास संपेल असं तुम्ही काहीतरी करा. मग ते काय करायचं? राम नाम कंठामध्ये धरा. विठाला विठाला सर्व साधू संतांनी रामनामाचा अट्ठास केला. तुम्हाला आधी जर काही घ्यायचं असेल तर काय करा? आधी घे रे राम नाम, सामा भरी हा उत्तम, नाही तरी यमदात खातो कर करा. राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वावुगिया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंद. राम राम म्हणा आणि ते आधी म्हणा. आणि राम राम म्हटलं तरच तुम्हाला काहीतरी लाभ मिळेल. आता काही जण लोक आम्ही रामाला मानत नाही, राम काल्पनिक आहे, राम असा आहे आणि तसा आहे तसा आहे असं काही नाव ठेवले, त्याचे 10 आले बघा. कळते ना तुम्हाला? रामाला नाव ठेवणाऱ्याचे 10 आले आणि राम मंदिर उभं केलं त्यांचे विरोधी पक्ष सुद्धा ठेवला नाही त्यांनी. म्हणून आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम. राम आधी आहे, राम मध्य आहे आणि राम अंत आहे. नवे नवे सर्वस्व राम आहे. विठाला काही माणसांनी प्रश्न केला, महाराज आम्ही रामनाम स्मरण करतो, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रामनाम घेतो, तरी आम्हाला तरुण जाण्याचा काही मार्ग सापडत नाही. तुम्ही सांगितलं राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवा. महाराज म्हटले उग नाव घेऊन चालत नाही बाबा, नाव धड घेतलं पाहिजे. नाव धड करा
नावधोड करा सहस्रनामाची, जेने भव सिंधुसी थडी पावे. तरुण पाण्यातून तरुण जायचं असेल, सागरातून तरुण जायचं असेल तर त्याच्याकरिता नाव कसली पाहिजे? 2-3 ठिकाणी फुटकी पाहिजे का? होय, नाही, ती धड असली पाहिजे, तिला कुठेही छिद्र असता कामा नये. तसंच या भवसागरातून तरुण जाण्याकरिता नामरूपी नाव धड असली पाहिजे. धड शब्दाचा अर्थ शास्त्रकारांनी सांगितलं 10 दोष टाळून नामस्मरण करा, तो एक अर्थ. आणि नामस्मरण अखंड असलं पाहिजे. कधी मृत्यू होईल काही सांगता येणार नाही. मृत्यूच्या वेळेला भगवंताचं नाव मुखाला आलं पाहिजे. नावधड करा जेने भव सिंधुसी थडी पावे. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा 2 मिनिटं भगवंताचं नामचिंतन करायचे. सर्वांनी हात वर करा, वर करा सर्वांनी. आणि माझ्यासोबत एक टाळी वाजवायची. हा सर्वांनी, हा एकच एकच जोरात. विठोबा नावधोड करा सहस्रनामाची, जेने भव सिंधुसी थडी पावे. नाव धड केले पाहिजे, नामस्मरण अखंड केलं पाहिजे. मग त्याचा परिणाम काय होईल? नामस्मरणाची जर आपल्याकडे शक्ती असेल, नामस्मरण रूपी बाण जर आपल्याकडे असतील, तर ज्यावेळेस काळ येईल त्यावेळेस ते बाण त्याला मारता येतील. जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या शेवट
तुका म्हणे काळा तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरे रामबाणे. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, तुम्ही नामस्मरण करा. नामरूपी बाण तुमच्या भात्यामध्ये असले पाहिजे, कारण नाम हेच अंतिम सत्य आहे. 2 मिनिटं तुमची घेतो आणि सेवा सांगता करतो. म्हणून बघा, राम हेच अंतिम सत्य आहे. म्हणून माणूस जर निघाला स्मशानभूमीकडे, तर मागचे काय म्हणतात? राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है म्हणतात की नाही? रामच सत्य आहे. तुलसीदासजी महाराजांनी गोड चिंतन केलं, तेवढं तुम्हाला सांगतो. शेवटी जे शिल्लक राहणार आहे तत्व, ते म्हणजे राम तत्व आहे. कोणाचं कसंही नाव असू द्या, 2 अक्षरी राहू द्या, 4 अक्षरी राहू द्या, 3 अक्षरी राहू द्या, 5 अक्षरी राहू द्या, तुलसीदासजी महाराज म्हणतात शेवटी जे राहतं ना, ते राम राहतं. प्रत्येकाचं नाव वेगळं वेगळं आहे. प्रत्येकाचं नाव. आता आमचे गोड गळ्याचे धनी मनोहर महाराज, त्यांचं नाव 4 अक्षराचं आहे, मनोहर. थोडं मला तुम्ही सहकार्य करा. मनोहर किती अक्षर नाव आहे? 4 अक्षर. त्याला 4 ने गुणायचं. नामसे चतुर्गुणे किती झाले? शाळेत गेला का नाही तुम्ही? बोला की मग. नामसे चतुर्गुणे 16 झाले. 4 चोक 16. उसमे पंचगुण मिले, त्याच्यात 5 मिसळायचे. किती झाले? 16 आणि 5 21. त्याला दुप्पट करा आणि त्याला 8 ने भागा. लई गणितात कच्चे. तुमचा मास्तर कोण आहे सांगा बरं मला. 8 45 राहिले किती? 2. तेच राम नाम आहे बघा. तुमचं नाव काय बाबा? राम. तुम्हीच आहे शेवटी. मग 2 अक्षराचं नाव.